जेवायलाच लागला शिव आल्या आल्या. बरं जेव. नमस्कार मित्रांनो, आता आपण बघायचं आहे हाय हॅलो. आज आपण पुन्हा एकदा आलेलो आहे शेतामध्ये आणि या दुसऱ्या शेतामध्ये आलेलो आहे. आणि या शेतामध्ये काय काय आहे तर हा भुईमुग आहे, ऊस आहे आणि दोन्ही साईडनं मूग लावलेला आहे. आणि त्या मुगाच्या शेंगा तोडण्यासाठी आपण आज आलेलो आहे. सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि वातावरण बघताय तुम्ही पाठीमागं. ह्या शेतात इतकं भारी वाटतंय आणि लहान मुलांना TV मोबाईल समोर बसण्यापेक्षा असं मी मोकळ्या वातावरणात आणि शुद्ध हवेत फिरायला आणलेलं खूप कधीही चांगलं. आणि तेच असं मनात ठेवून मी आणि ध्रुव आम्ही दोघंही शेतात मुगाच्या शेंगा तोडायला आलेलो आहे. इंद्रनील बाहेर खेळतोय आणि चला आता तोडूया शेंगा. या शेतामध्ये ऊसाची लागण केलेली आहे आणि त्यामध्ये भुईमुगाचं आंतरपीक घेतलेलं आहे आणि त्याच्या दोन्ही साईडनं मूग लावलेला आहे आणि आधेमध्ये चवळा टोकलेला आहे. तर आंतरपीक घेतल्यामुळे होतं काय की शेत स्वच्छ राहण्यास मदत होते, जेणेकरून तण वगैरे उगवत नाही जास्त, त्याला आळा बसला जातो. आहेत वाळलेल्या मुगाच्या शेंगा आणि ते तोडण्यासाठी मी ध्रुवला सांगितलेलं आहे. तर माझा एक प्रयत्न आहे की मुलांना गावाकडच्या वातावरणाची, शेतीची, एकंदरीतच बेसिक गोष्टींची त्यांना ओळख व्हावी. जेव्हा जेव्हा वेळ मिळतो सुट्टीत तेव्हा हा प्रयत्न मी नेहमी करत असते आणि हा प्रयत्न माझा तुमच्यासोबत मी शेअर करते. तर तो कसा वाटतोय तो मला नक्की सांगा आणि आणखी काही सूचना असतील तरी तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर या आहेत वाळलेल्या मुगाच्या शेंगा. तर दर 4-5 दिवसांनी या तोडायला येतात आणि त्या घरी नेऊन वाळवून ते बडवून ते काम आई करणार आहेत. आता हा आहे दुसरा दिवस. हे दादा जेवायला लागलायस शेतात ना. नमस्कार. आज पुन्हा एकदा आलेले आहे मी शेतामध्ये. ध्रुवला पण आलेला आहे. ध्रुव टिफिन खात बसलेला आहे. आणि या शेतामध्ये आहेत भुईमुग आणि भुईमुगामध्ये आईंनी दोन्ही साईडला मूग केलेला आहे, ऊस आहे आणि या आहेत त्या चवळ्याच्या शेंगा. तर या तोडायच्या आहेत. तर गावाकडे आल्यावर ही संधी मला सोडू नये असं वाटलं, कारण पुन्हा हे वातावरण हे अनुभवायला परत लवकर मिळत नाही. सो मी कालही आलेले आणि आजही आले ध्रुवाला घेऊन. आणि ध्रुवा तिथं छत्री दिसते, तिथं ध्रुवा बसलेला आहे जेवायला. त्याने उन्हाची सोय केलेली आहे, मोठी छत्री घेऊन आलेला आहे, ते त्याचं डोकं. तर सुट्टी आहे त्यामुळे दिवसभर TV समोर बसतोय, म्हणून मी त्याला आणलेला आहे शेतामध्ये फिरायला. आणि उद्यापासून गौरी येतील, तर गौरीचेही व्हिडिओ अपलोड करायला मला खूप मजा येईल. तर या निळाशार आकाशाखाली आणि या हिरव्या गार निसर्गासोबत व्हिडिओ बनवायला भारी वाटतंय. आणि शेतात यायलाच खरं खूप मजा येते. आज व्हिडिओ शूट करायला कोणी नाही आहे. ध्रुव बसलाय तिथं, पण त्याला काही व्हिडिओ शूट करायला आणि बनवायला पण काही इंटरेस्ट नाही आहे सध्या. जेवायला बसलाय तो. सो मी याच आता सांगते तुम्हाला. छान असा वारा सुटलेला आहे आणि वाऱ्यासोबत डोलणारे हे शिवार पहा. खूप छान असं वातावरण निर्माण. आणि अशा चवळ्याच्या शेंगा लावलेल्या आहेत आईंनी, तर त्या तोडण्यासाठी आज आम्ही आलेले आहे. इकडे मका सुद्धा आहे आणि बाजूच्या शेतामधला ऊस आलेला आहे मोठा. खरं तर शेंगा तोडण्याचा हा माझा सुद्धा पहिलाच एक्सपिरियन्स आहे. मी जसं जमेल तसं ध्रुवला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. या बाजूने ज्या आहेत ते मुगाच्या शेंगा आहेत त्या कालही तोडलेल्या आहेत. आता या साईडच्या राहिल्यात त्या आज तोडायच्या आहेत. या ताई आलेल्या आहेत माझ्यासोबत आणि तिथं ध्रुव बसलेला आहे.
त्याला बसवलेला आहे. तर या अशा चवळ्याच्या शेंगा आहेत, ज्या जून झालेल्या आहेत त्या अशा ताज्या शेतातून तोडून नेऊन त्याची भाजी बनवायची. मम्मी, तर तू काय तोडत आहेस? चवळ्याच्या शेंगा तोडत आहे. बघ ह्या पिशवी दिसलं. चल आता त्या झाडाची तोडूया आपण. तू आलास त्यामुळे थँक्यू, वेलकम. माझं जीवन आत्ताच जीवन झालं. कोशिश तिथे ऊस आहे त्याच्यावर पाय पडेल. नाही आदल्या दिवशी तोडायला नाही, आपण आजच सगळं तोडून जाऊया मम्मी. बर रब 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 रब. हा, ओके. या पुढचा थोडासा व्हिडिओचा पार्ट हा ध्रुवने शूट केलेला आहे आणि तो त्याने त्याच्या स्टाईलनं केलेला आहे. तर तुम्ही एन्जॉय करा, तोही छान वाटेल. त्याने त्याचे थोडेसे ट्रिक्स, त्याचे टेक्निक्स यूज करून थोडासा कॉमेडी टाईपमध्ये व्हिडिओ शूट केलेला आहे. तर तोही तुम्हाला कसा वाटतोय तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. मस्तच. हे बघा, आम्ही असं फिरायला आलो आहे. दिसतात का त्या काकी? ती राहीची मम्मी आहे, ती तो तोडत आहे. राहीची मम्मी तो माझी मम्मी आहे, तोडती. तर राहीची मम्मी. तर चला आपण चला आता मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवतो. आता थोड्याच वेळात आम्ही दुसरा व्हिडिओ करणार आहे. त्यासाठी बाय. गोगल गाय. हे बघा, तर मम्मी तर माझी तोडत आहे. तर आणि इथं विद्या म्हणजे राधा काकी म्हणजे राहीची मम्मी तोडायचं सगळं. हे बघा, इथं पण आहे खूप. आणि तिथं ठेवले आम्ही सामान. इकडं तोडते. इथं सगळी तोडत आहे. मी आता जीवन आलोय. इथंच रानात जीवले. बघा, दुसरा सीन दाखवतो. फश्याक. तर दुसरा सीन फश्याक. कसं आहे बघा, आबाळ असं आले. वार सुटले. तर ह्या प्रकारे आम्ही तोडत आहे.
मम्मी हे तोडून झालेलं आहे सगळे, तर मग सगळे ठिके ठेवत आहे. ठिके तिथं आहे, तिथे दिसते का? हाय तासाभरामध्ये शेंगा तोडण्याचं काम झालेलं आहे. जास्ती नव्हत्या, त्या दर 4-5 दिवसानंतर तोडायला येतात. तर त्याप्रकारे आजच्या दिवशीचा कोटा संपलेला आहे आणि आता आपण त्या सगळ्या एकत्र करणार आहोत. आणि ध्रुव या शेंगा एकत्र केल्यानंतर घरी गेलेला आहे. आणि जे काही जमत नव्हतं ते खरं तर राधाताईंनी मला सांगितलेलं आहे. त्यांनी खूप मदत केली समजून घ्यायला. आणि आता आपण शेंड्याची पानं तोडायची, हां, चवळ्याची भाजी. हां, गौरीला भाजी भाकरीच्या नैवेद्यासाठी ही चवळ्याची भाजी ही आईने आणायला सांगितली होती. त्याची भाजी करायची ना, शेपूच्या भाजीत घालायला. हां हां हां. यावर्षी पाऊस वेळेवर आल्यामुळे पीकही चांगलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या गावच्या ओढ्याला अजूनही हे एक शेत आहे आपलं. आता आपण पाहणार, त्याच्यामध्ये पण भुईमुग आहे, उडीद आहे. आणि या शेताच्या साईडला हा असा ओढा आहे. पाण्याची खरं तर भीती वाटते हवा जाणच. राधाताई नका इतकं पुढे जाऊ. बघूया आपण आता. अरे बापरे, काय सीन आहे. आणि तिथं समोर त्या गौरी हे हरतालिका विसर्जनासाठी तिथंच आलेलो ना. हा, आणि ते आपलं घर पण दिसतंय. राधाताईंनी मला पहिल्यांदाच हे मटकीचं झाड दाखवलेलं आहे. त्या माझ्या सोबत होत्या. त्यांनी बरीचशी माहिती मला दिलेली आहे. आणि इथे आईने शेतातून तोडून आणलेला सगळा मूग वाळून बडवून आता साफ करायला घेतलेला आहे. मी यायच्या आधी सुद्धा आईने बरंचसं मूग तोडून आणलेलं आहे. मी 2 दिवस गेलेले होते. आता उद्यापासून गौरी होत्या, त्यामुळे मी काही जाणार नव्हते. तर अशा प्रकारे ही कडधान्यांची सुगी असते. ते तोडून आणून त्यात बडवून वाळवून साफ करून ते व्यवस्थित पावडर टाकून किंवा पूर्वी राखेमध्ये ठेवायचे. तर हे इतकं सगळं व्याप असतं. हे केल्याशिवाय पण घरचं धान्य खायला मिळत नाही. तर त्यासाठी थोडेसे कष्टही घ्यावे लागतात. तर शेतकऱ्यांची लाईफ ही अशी असते. थँक्यू.